पादसेवन पाय लक्ष्मीच्या हाती. अर्चन भक्ती पृथुराजानं केली. वंदन अक्रूरजीनं, सख्य अर्जुनानं, दास्यव्यत बजरंग बलीनं केली. त्याच्यात जी कीर्तन भक्ती आहे, शुकाचार्य तेव्हाही मृदंगच होता बरं का. हे तबला पेटी नंतर आहे, हे आपलं खरं वाद्य, विना आणि मृदंग. कीर्तन शुकाचार्याचं. मग मंडळी कुठली आहे? प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हाद स्थालधारी, तरलगतितया च उद्धव कांशधारी, वीणाधारी, सुरर्षि स्वर कुशलतया, राग कर्तार्जुनो भूतींद्रो वादीन मृदंगम, जय जयकारः कीर्तनते कुमारः, यत्ताग्रे भाव वक्ता सरसरचनया व्यास पुत्रो बभुव. हे चाकण रोडचं पाठांतर आलं ना, उपयोग आलाय की नाही. प्रल्हाद स्थालधारी, तरलगतितया, प्रल्हादजीकडे ताल धरायचं काम होतं. उद्धव कांशधारी, झांज वाजवायचं काम कीर्तनात उद्धवजी. वीणाधारी सुरर्षी, देवाचा देव ऋषी नारद विण्यावर होते. स्वर कुशलतया, राग करता अर्जुनो भूत, राग रागिनी गाण्याचं काम अर्जुनाकडे होतं. इंद्रवादीन मृदंग, हे तुम्ही इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र मृदंगावर होता. सनत कुमार जय जयकार करायला होते. जनकासारखे श्रोते श्रवणाला होते. आणि कीर्तन शुकाचार्यांचं. मी का आपली वेळ घेतली, पुन्हा एकदा माग जाऊ अनिल भाऊ, पुन्हा जाऊ एकदा माग. सोपं साधन पाहिजे. मग योग दुस्तर आहे, ज्ञानही कठीण आहे, कर्म सूक्ष्म आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्या 9 मध्ये कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि त्या कीर्तन भक्तीचे 4 पोट विभाग आहे. 4: रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, आणि अभंग घेतला ते नाम संकीर्तन. नाम संकीर्तन ज्याच्यात रूपाचं वर्णन केलं जातं ते रूप कीर्तन. गुणाचं वर्णन ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, सहाय्य, गुणवर्य, वसती जैथ. भगवंत येशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवतार देऊन कर्णा हाती, कीर्ती दिगंती वाढवली. ज्ञाने उपदिशला चतुरानन, वैराग्य शुकात, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, यश, श्री, औदार्य, वैराग्य, हे 6 गुणाचं वर्णन ते गुण कीर्तन. रूपाचं रूप कीर्तन. लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन. नामाचं महात्म्य सांगितल्या जातं ते नाम संकीर्तन. पुन्हा एकदा मागून येऊ इथं. अनेक त्यापैकी 4 मार्गातला सोपा भक्ती मार्ग. भक्ती मार्गातलं सोपं कीर्तन भक्ती. आणि कीर्तन भक्तीत
संख्येतल्या 4 पोट विभागातलं सोपं नामसंकीर्तन. इथपर्यंत आलो आपण. तुम्ही सावध केलं म्हणून चाललंय नामसंकीर्तन. हा ना, ते कानात सांगितलं, अभंग झाला बाबा. तिथून माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं ठीक आहे, झाला आपण थोडस बरं झालं सावधान. नामसंकीर्तन साधन पै सोपे. सोप्यातलं 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 सोप, पण फळ जळतील नाम संकीर्तन साधन पै सोपे, पण फायदा जळतील पापे 1-2 महिन्याचे. शुद्ध होती नारी नर जे पवित्र हरिकथा. मग आता भजनच होईल आपलं अशानं. विठ्ठल बाबा अजून पाठा जिवंत आहे तुमचा. नाही बाबा असल्यामुळे. जळतील पापे जन्मांतरीची. एवढं पापच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे. लक्षात घ्या, पाप निर्मितीला कालावधी लागतो, प्रयत्न हे नसल पटत. गवताची निर्मिती करायला पाऊस भरपूर झाला पाहिजे, त्या डोंगरावर गवत उगवलं पाहिजे, 4 महिने त्या गवताची राखण केली पाहिजे, कोण मोकाट जनावर रात्री नाही सोडली पाहिजे, कोण कापून नाही नेलं पाहिजे. 4 महिन्यानं मग ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, सुकू द्यायचं, त्याची गंज लावायची. 6 महिने गेले गंज लावण्यासाठी, 6 महिने लागले. पेटवायला किती वर्ष लागतात? 100 पोरग जात तिथं काडी पेटलो. तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले तृणाग्नी तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. केवढी मोठी गंज गवताची असू द्या, क्षणार्धात त्याची राख होते. तसं नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं असू द्या, पण जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पाप. वाल्या कोळा इतका पापी झाला नाही, आता नाही, पुढे होणार नाही. त्यानं माणसं मारली म्हणजे 1 मोहरी एवढा खडा रांजणात टाकायचा. रांजण काही 15 लिटर पाण्याचा नव्हता जाधव महाराज. एका रांजणात 12 बैल फिरत होती. काय म्हणतील, काय बाता हानता महाराज, एवढा रांजण होता हे बघायला तुम्ही होता का? मी नव्हतो भाऊ, पण तुमच्या तरी पैकी कोणी होतं का तेवढा नव्हताच सांगायला? नाही ना, मग तेरी भी चूप ना मेरी भी चूप. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता कीर्तनकाराला या रसाचा वापर करता येतो. याचा अर्थ तो पापी, खूप पापी.
7 रांजणं भरली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. नारदजी आले. अनिल भाऊ 7:15 आले. पाऊणच तास राहिला ना आले. महाराज धावलं नेहमीप्रमाणे. काय करतो रोजच्या प्रमाणेच. अरे पाप आहे तुम्हाला काय बोवा लोकाला. पाप म्हणजे भुलथा, पुण्य म्हणजे धमकी. घरून विचारू नये आणि तुझा पळून आणि बांधून ठेव. घरी आलं बायकोनं सांगितलं सगळ्या दृष्टांत पाठ आहे तुम्हाला. आणि मग शतापाणी आलं. सोडवलं नारदाला. पायावर डोकं ठेवून रडू लागला. वाल्या चुकलं बाबा काहीतरी आता उपाय सांगा. बैशी तेच काय म्हणू. घे देवाचं नाव. कोणतं. रामा रामा. रामा रामा म्हणायचं. मारा मारा सुरू करायचं. जन्मभर तोच उद्योग केला. नारदजी वैतागले. रे मारा मारा क्या करते हो, रामा कहो. सच कहूं बाबा जिंदगी भर मारने का काम किया तो मारा भी आएगा, रामा नहीं आएगा. तो मारा कहो. बोले मारा क्या भगवान का नाम है क्या. नाम नहीं है लेकिन 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. नारदाची सलाह पहा. 3 वेळा मारा म्हटलं की 2 रामा होतात. इकडचा मान शेवटचा रा जातात वाया. पण मारा 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 3 वेळा लिहा 2 रामा सापडतात. ते तसंच बसलं. सरळ नाही. मारा मारा येही मंत्र उनके सरळ नाही. अनिल भाऊ मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा वाला था सो हुआ वाल्मिकी भेट भई नारदा. घरी गेल्यावर डोकं चालवणे वारी संपल्यावर. अरे उलट नाम वाल्या कोळानं जपलं तर 7 रांजणं भरल्याचं पाप जळालं. मग सरळ जपल्यावर काय होणार नाही. जळतील पापे जन्मांतरी नाम कीर्तन सोपं आहे पण फळ जळतील पापे जन्मांतरीची. किती सोपं किती सोपं किती सोपं. अरे कुठं जायची गरज नाही. काही करायची गरज नाही.
न लगती सायास, काही लागत नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे. बाबा आंघोळ करण्याची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. जसे तंबाखू खाणारे तोंड न धुता तंबाखू खातात, तसं आंघोळ न करता नाम घेत आहेत. परम स्नानादी कर्म धर्म भाष बादून शेके स्नानादी कर्म. न लगे आंघोळी, बस जमलं, उत्तर झालं. न लगे आंघोळी तोंड धुवावे. वा वा. मग ते त्याच्याशिवाय वेल्डिंग केलं का? फिट बरोबर. गौंडी वीट ठेवते तितकं फिट आहे. विठ्ठल न लगती सायास. बर कसंही तुम्हाला वाटल तशा पद्धतीने घ्या, वाटल तशा पद्धतीने घ्या. न लगती सायास. आणि हा न पुन्हा इथं लावायचा आहे बरं का. नाही तर न जर नाही लावला तर अर्थाचा अनर्थ होतो. न लगती सायास आणि जावे वनांतरा. अरे असं कोणत्या संतानं सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, राखेल होता घरावर लेकर टाका, विहिरीत लावा लंगोट्या आणि जा हिमालयात. आपले माऊली ब्रह्मचारी संत तरी तिरस्कार केला का? असोनी संसारी म्हटलंय. असोनी संसारी. सगळ्या जगातले आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे बरं का बाबा. तुम्ही भानगडीत नाही पडले त्याला मी तरी काय करू. पण जगा ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ, संन्यासी दुपारी येतात ग्रहस्थाश्रमाच्या द्वारात. काकी ऐका शिळपाकी, जाणं डोंगरात कंदमुळे खायला, इथं का शिळपाकी यावंच लागतं. सगळ्या आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे ग्रहस्थाश्रम आहे. म्हणून तिरस्कार नाही, उलट आदेश दिला. सुखे करावा संसार महाराज लोक बसले. कोणतंही ध्रुपट ठोकाठोकी चालते का? ठोकाठोकी नाही, ते तिथे जमला. आता सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. म्हणून न लगती सायास न जावे वनांतरा. वनांतरालाही जाण्याची गरज नाही आणि कसल्या प्रकारचे सायासही लागत नाही. मग देवाची या चाळे आळवावे देवा, असं जर केलं ना सुख येतो घरा नारायण. आता थोडा थोडा स्पर्श करून समृद्धी मार्गाने प्रवास करू. आता आपण समृद्धी 120च्या पुढे चालतात गाड्या समृद्धीला, त्यामुळे बरोबर नेऊ. आता काय राहिलं काय आपलं. वा वा, बरोबर करू. ते पहिल्या चरणावर जास्त वेळ गेली आपली, पण विनाकारण नाही गेले. बरोबर. न लगत सायास आणि न जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. त्याला शोधायची गरज नाही तो. म्हणून हनुमानजी भांडले रामचंद्रासोबत. भांडण पारमार्थिक क्षेत्रातलं आहे. तो राम अधिकम नाम